हाँ यस लास्ट पॉइंट बनना करे शेवटचा पॉइंट कुठपर्यंत आलाय टाइप्स ऑफ फ्रिक्शन ना हो सर. there are main two types of friction सर हाँ तर yes ते रोलिंग फ्रिक्शन तिथपर्यंत दाखवलं होतं चार्ट काढून. ते आदित्य काशीत तुझं ते स्टार्ट कर रे व्हिडिओ स्टार्ट कर नाहीतर रिमूव्ह तू आदित्य काशीत आदित्य काशीत कीर्ती जामकर काय 37 आज फॉर्म्युला ठरेल विशाखा वंजारे हात Yes, sir. खालीवरती करू नका
त्या 30-70चं आणखी डिसिजन झालं नाही, आज फायनल होईल कदाचित. सर ठीक आहे, चालू झाली का? आता झाली सर सुरू. आता झाली सर. हो सर झाली. टाइप्स ऑफ फ्रिक्शन, वन स्टॅटिक फ्रिक्शन आणि सेकंड डायनॅमिक. डायनॅमिकचे किती प्रकार? डायनॅमिकचे किती प्रकार? दोन. एक स्लाइडिंग फ्रिक्शन आणि दुसरं रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन. What is the static friction? स्टॅटिक फ्रिक्शन मीन्स काय? समजा या ठिकाणी हा सरफेस आहे, यावरती बॉडी ठेवली, तिचं वेट mg डाऊनवर्डला आणि नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असते या कॉन्टॅक्ट सरफेस. मी इकडे फोर्स F अप्लाय केला तर फ्रिक्शन मोशनला विरोध करते. फ्रिक्शन म्हणजेच विरोध. फ्रिक्शन मीन्स विरोध. दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स, स्मॉल f. हा याला कॅन्सल करतो आणि बॉडी स्थिर असते. बॉडी कशी राहते? स्थिर, रेस्ट. याचा अर्थ नेट फोर्स किती? 0. 0 फोर्स ऍक्ट होण्यासाठी जेवढा अप्लाइड फोर्स आहे तेवढाच फ्रिक्शनल फोर्स हा क्रिएट होत असतो, सेल्फ ऍडजस्ट होतो. इथं 2 न्यूटन अप्लाय केला की 2 न्यूटन, 4 की 4, 5 ला 5. आणि म्हणून इट इज फ्रिक्शनल फोर्स which is effective before motion start. मोशन सुरू होण्या अगोदरच हा इफेक्टिव्ह असतो. बिफोर मोशन स्टार्ट्स बिटवीन टू प्लेन्स इन कॉन्टॅक्ट each other. हा स्टॅटिक फ्रिक्शन कसा असतोय? तर इट्स अ नेचर इज अ सेल्फ ऍडजस्टिंग. सेल्फ ऍडजस्ट करतो. ऍडजस्टिंग. स्टॅटिक फ्रिक्शनची न्यूमेरिकल व्हॅल्यू किती? न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सर पुन्हा समजून सांगा ना, समजलं नाही. कुठं गेला होता रे आदित्य? त्या बाजूला गाडी वाजत होती, तिचे गरम करीत होते गाडी. न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सांगतो नंतर. न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन is equal to external force. एक्सटर्नल फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू अप्लाइड फोर्स असते. कधी? स्टॅटिकला. बॉडी जर स्थिर राहत असेल तर. बॉडी जोपर्यंत मोशन करत नाही तोपर्यंत अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स यांच्या किमती सारख्या होत असतात. समजा तुम्ही 10 न्यूटन लावला आणि बॉडी हलत नसेल, याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स किती? 10 न्यूटन. इथं 5 न्यूटन लावला आणि बॉडी हलत नसेल या फोर्समुळे, याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स किती? 5. कारण अप्लाइड आणि फ्रिक्शनल फोर्स याच्या दिशा अपोजिट आणि मॅग्निट्यूड सेम, याचा अर्थ टोटल फोर्स किती? 0 ऍक्ट होतो. त्याला म्हणतात स्टॅटिक फ्रिक्शन. अन्यथा 1 न्यूटनला बॉडी गतिमान होत असेल, मोशन करत असेल, तर फ्रिक्शनल फोर्स हा कमी असतो. हा कसा असतोय? कमी असतो. मग फोर्स वाढवत गेलो, मॅक्झिमम फोर्स वाढवत गेलो, तर बॉडी ही समजा 10 न्यूटन पर्यंत स्थिर आहे, पण 11 न्यूटनला ती गतिमान होती. काय म्हणलं मी?
10 न्यूटन फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर 10 न्यूटनला स्थिर आहे, रेस्ट आहे, बट 11 न्यूटनला ही बॉडी मोशन होते. याचा अर्थ 9 न्यूटनला स्थिर राहील, 8 ला स्थिर राहील, 7 ला स्थिर राहील, 5 ला स्थिर राहील. मग या स्टॅटिक मधला सर्वात जास्त फोर्स कोणता, जेणेकरून याच्यानंतर बॉडी ही गतिमान होते, त्या मॅक्झिमम फोर्सला क्रिटिकल फ्रिक्शन म्हणतात. त्याला मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज कॉल्ड लिमिटिंग फ्रिक्शन. मॅक्झिमम value of static friction is called limiting friction. Limiting friction or critical friction. Critical friction. समजा हा सरफेस आहे, त्या सरफेस वरती 5 न्यूटन अप्लाय केलं, बॉडी रेस्टला आहे. त्याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स किती, 5 न्यूटन. मी 6 न्यूटन अप्लाय केलं, बॉडी रेस्टला आहे. याचा अर्थ हा सेल्फ ऍडजस्ट झाला, 6 झाला, हा फ्रिक्शनल फोर्स 6, 5 चा 6 झाला, सेल्फ ऍडजस्ट. म्हणून तर इथं सेल्फ ऍडजस्टिंग नेचर म्हणतो आपण. इथं मी 8 न्यूटन लावला, तरी बॉडी रेस्टलाच राहत असेल, हालत नसेल, याचा अर्थ या 8 न्यूटन फ्रिक्शनल फोर्स तयार झाला. या ठिकाणी ही बॉडी 9 न्यूटनला या दिशेत गतिमान होती. याचा अर्थ इकडला फ्रिक्शनल फोर्स 9 नाही तर कमी असेल, 8 असेल किंवा 7 असेल, व्हॉट एव्हर मे बी. मोशन सुरू झाली, मग सर्वात जास्त फोर्स कोणता, हा, जेणेकरून बॉडी ही स्टार्ट होते मोशनला, हा सर्वात जास्त आहे. याला क्रिटिकल म्हणता येतं का, नाही. याला क्रिटिकल म्हणता येतं का, नाही. याला क्रिटिकल, कारण हा सर्वात जास्त आहे, बट बॉडी ऍट रेस्ट. याच्यानंतर जर फोर्स वाढवला तर मोशन करते, म्हणून याला लिमिटिंग. स्टॅटिकला स्थिर राहण्याचं लिमिट इथपर्यंत, याच्यानंतर ती मोशन करते. इथं मोशन करते, इथं मोशन करते. म्हणून 8 न्यूटनला स्टॅटिक फ्रिक्शन आहे, बट दॅट व्हॅल्यू इट इज द मॅक्झिमम, सो इट इज कॉल्ड लिमिटिंग और क्रिटिकल फ्रिक्शन. या 6 न्यूटनला क्रिटिकल नाहीत म्हणत, स्टॅटिक म्हणतात. याला काय म्हणतात, स्टॅटिक, FPS. मग इथं 6 न्यूटन स्टॅटिक आहे, इथं 5 न्यूटन स्टॅटिक आहे, पण हा FPSच आहे, बट FPS इट इज द मॅक्झिमम. आणि म्हणून या FPS ला काय म्हणतो, FC और FL इज नथिंग बट 8 न्यूटन. कारण यानंतर बॉडी काय होते, मोशन करायला सुरुवात करते. समजलं का आदित्य? हो सर. Then next, laws of friction. 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 यामध्ये पहा, हा सरफेस आहे, ही बॉडी, इथं वेट, कॉन्टॅक्ट कुठं आला रे, इथं कॉन्टॅक्ट आला, बरोबर ना. सेंटरला टोटल मास असतंय, हे वेट आहे त्याचं mg, आणि इथून ही नॉर्मल रिॲक्शन R, नॉर्मल रिॲक्शन R आहे, याच्यातूनच जाती ही नॉर्मल रिॲक्शन. मग मला सांगा, हा मी अप्लाइड फोर्स आहे, अप्लाइड फोर्स, अप्लाइड फोर्स.
तर फ्रिक्शनल फोर्स कुठं असेल? फ्रिक्शनल फोर्स इथं असेल, या कॉन्टॅक्ट सरफेसला. हा फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स ही मॅक्झिमम व्हॅल्यू, याचा अर्थ बॉडी रेस्टलाच असेल, याच्यापेक्षा जास्त जर अप्लाय केली तर ती मोशन मध्ये जाईल. या मॅक्झिमम व्हॅल्यूला तुम्ही FC म्हणता, क्रिटिकल. काय म्हणतात त्याला? क्रिटिकल. मग R काय रे? नॉर्मल रिॲक्शन. हे त्याच्या वजनाला बॅलन्स करतं. R=mg ला बॅलन्स करतं. याची किंमत आणि याची किंमत सेम असते का? तर बॉडी खाली जात नाही आणि वरती जात नाही. आणि म्हणून पहिला लॉ, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे क्रिटिकल फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. काय म्हणलं मी? क्रिटिकल फ्रिक्शन किंवा लिमिटिंग फ्रिक्शन is directly proportional to normal reaction. Normal reaction. हा पहिला आलो. नंबर 2, direction of limiting friction. Limiting friction हे कसं आहे रे? ऑलवेज अपोजिट. अपोजिट कुणाच्या अपोजिट? टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ बॉडी. मोशन ऑफ अ बॉडी. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बॉडी. बॉडी ज्या दिशेला मूव्ह होईल त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला असते. समजा बॉडी इकडे मूव्ह झाली, तुम्ही वळता म्हणल्यावर इकडे मूव्ह होईल. फ्रिक्शनमुळे मोशन नाही, पण मूव्ह कुठं झाली असती? इकडे. तर याच्या अपोजिट डायरेक्शन फ्रिक्शनल फोर्स असते. नंबर 3, समजा या ठिकाणी ही बॉडी मी 3 डायमेन्शन काढली आणि हा टेबल आहे. मग टेबलाशी कॉन्टॅक्ट येणारा एरिया कोणता रे? हा एवढाच एरिया त्या बॉडीचा कॉन्टॅक्ट मध्ये येतो. हा एवढा. मग जेवढा एरिया जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त का? तर नाही. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजेच क्रिटिकल फ्रिक्शन अवलंबून नाही, इंडिपेंडंट अपॉन एरिया ऑफ अ कॉन्टॅक्ट of two surfaces. आणि चौथा लॉ काय? लिमिटिंग फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन द मटेरियल ऑफ अ सरफेस. नेचर. हे नेचर कसं आहे? समजा रस्ता रफ आहे तर फ्रिक्शन जास्त होईल. रस्ता गुळगुळीत आहे तर फ्रिक्शन कमी होतं. याचा अर्थ ज्याच्याशी कॉन्टॅक्ट येतो त्या सरफेसचं नेचर कसलं आहे यावरती डिपेंड आहे. म्हणून लिमिटिंग फ्रिक्शन बिटवीन एनी टू बॉडी. इथं 2 बॉडी कोणत्या? ही एक बॉडी बॉक्स आणि हा टेबलचा सरफेस. एनी टू बॉडी इन अ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ अ मटेरियल ऑफ अ सरफेस. And their roughness
रफनेस अँड स्मूथनेस यावरती डिपेंड आहे. गुळगुळीत आणि रफ कसा आहे त्यावरती डिपेंड आहे. त्याबरोबर मटेरियलचं नेचर कसलं आहे कॉन्टॅक्ट सरफेसच्या त्यावरती डिपेंड आहे. मी तुम्हाला 4 लॉ सांगितले. क्रिटिकल किंवा लिमिटिंग फ्रिक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन असते. सेकंड, डायरेक्शन ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन अपोजिट टू द मोशन ऑफ बॉडी असते. तिसरं, लिमिटिंग फ्रिक्शन इंडिपेंडंट अपॉन द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्फेसेस. आणि चौथं, लिमिटिंग फ्रिक्शन इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ मटेरियल ऑफ अ सर्फेस अँड देअर रफनेस अँड स्मूथनेस. काय म्हणलं मी? लॉज ऑफ फ्रिक्शन, लॉज ऑफ फ्रिक्शन एक FC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R शॉर्ट मध्ये, FC अपोजिट टू मोशन ऑफ अ बॉडी किंवा मूवमेंट ऑफ अ बॉडी. नंबर 3, FC independent upon surface area which is the contact. FC depends upon nature of material of a surface. Material of a surface. ओके. या 4 लॉ लक्षात ठेवायचे. लॉज ऑफ फ्रिक्शन. नंबर 1, critical friction directly proportional to normal reaction. सेकंड नंबर, क्रिटिकल फ्रिक्शन याची दिशा बॉडीच्या मोशनच्या अपोजिट असते, मुवमेंटच्या अपोजिट असते. क्रिटिकल फ्रिक्शन हे एरिया विच इज द कॉन्टॅक्ट टू इच अदर या एरियावरती अवलंबून नसते. आणि क्रिटिकल फ्रिक्शन इट इज डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ मटेरियल, दॅट इज द रफनेस अँड smoothness of the body. Second number, kinetic friction. Kinetic friction. Kinetic friction. Kinetic friction. Consider here, समजा या ठिकाणी ही बॉडी इथं कॉन्टॅक्ट मध्ये, इथं वेट आहे डाऊनवर्डला, हे नॉर्मल रिएक्शन R, या दिशेला फोर्स, तर मोशन करते या दिशेला, मूव्ह झाली. याचा अर्थ या दिशेला जो फ्रिक्शन असेल बॉडी गतिमान असतानाचा हा असतो FK, K फॉर कायनेटिक, S फॉर स्टॅटिक. याचा अर्थ आता बॉडी स्थिर नाही, या दिशेला चालली राईट साईडला. आणि म्हणून या ठिकाणी इफ द बॉडी इज इन मोशन, इफ द बॉडी इज इन मोशन, comma the friction opposing its motion is called dynamic or kinetic friction. Kinetic friction. ओके. या कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू जस्ट or slightly less than critical friction असते. क्रिटिकल फ्रिक्शन स्टॅटिक मध्ये सर्वात जास्त जे फ्रिक्शनल फोर्स असतो त्याच्यापेक्षा कमी असते एकदा गतिमान झाला की. कायनेटिक फ्रिक्शनचे 2 प्रकार,
कायनेटिक फ्रिक्शन मध्ये दोन प्रकार. ए रोलिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, आणि दुसरा या ठिकाणी स्लाइडिंग फ्रिक्शन. दुसरा कोणता? स्लाइडिंग फ्रिक्शन, स्लाइडिंग फ्रिक्शन. नंबर ए रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन कन्सिडर करा, समजा हा सरफेस, हा सरफेस, आणि यावरती हे चाक रोलिंग करते, हे चाक रोलिंग करते, हे रोलिंग करते. रोलिंग करताना समजा हा चाकाचा ए पॉइंट आहे, तर थोड्या वेळाने हे चाक काय होईल रे, हे पुढे जाईल असं, हे चाक पुढे जाईल असं. आणि जो कॉन्टॅक्ट मध्ये पॉइंट होता चाकाचा, फील्डचा जो कॉन्टॅक्ट मध्ये पॉइंट होता, तो कदाचित इथं गेला, हा इथं वरती गेला असा फिरून, म्हणजे हा पॉइंट असा फिरला आणि खाली गेला. त्याबरोबरच मोशन याही दिशेला झाली. मग मला सांगा, स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जाणे, स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जाणे, त्याला म्हणतात रोलिंग. त्याला काय म्हणतात? रोलिंग मोशन, रोलिंग मोशन. याचा अर्थ हे फक्त पुढे चाललं तर घसरणे म्हणतो आपण, आणि फक्त स्वतःभोवतीच फिरत असेल तर रोटेशनल मोशन म्हणतात. यात दोन्हीचं कॉम्बिनेशन इट इज द रोलिंग मोशन. हे पुढे तर चाललंच आहे पण स्वतःभोवती फिरतंय, याला म्हणतात ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन. ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन, आणि याला म्हणतात रोटेशनल मोशन. म्हणजे एखाद्या बॉडीच्या दोन्ही मोशनचं कॉम्बिनेशन जर केलं तर ते तयार होतं रोलिंग मोशन. उदाहरणार्थ सायकलचं चाक किंवा टू व्हीलरचं चाक स्वतःभोवती फिरत फिरत हे पुढे जातं, स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जातं. मग रिझल्टंट मोशन कुठे आहे? समजा पुढे, याचा अर्थ मोशन कुठे आहे? या दिशेला. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे ऍक्ट होईल? या दिशेला. हा फ्रिक्शनल फोर्स Fk, दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स, हा फ्रिक्शनल फोर्स. आणि म्हणून या ठिकाणी पॉइंट काय? व्हेन बॉडी रोल्स ऑन सरफेस, रेजिस्टन्स मीन्स अपोज. व्हेन बॉडी rolls on a surface, then the resistance म्हणजे विरोध. इलेक्ट्रिक करंट मधला रेजिस्टन्स नाही, इलेक्ट्रिक मधला रेजिस्टन्स नाही रे. रेजिस्टन्स मीन्स विरोध, विरोध मीन्स अपोज, अपोज करतो. रेजिस्टन्स ऑफर्ड, कोण ऑफर करतो? बाय सरफेस. हा खालचा जो सरफेस आहे तो रेजिस्टन्स ऑफर करतो, इज कॉल्ड रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन. ज्यावेळेस हे रोलिंग होतं, एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या सरफेस वरती रोलिंग करते, त्यावेळेस ती थोडीशी खालच्या सरफेसला कॉम्प्रेस करते. व्हेन बॉडी रोल्स
on a surface, it compress small amount compress कर रोलिंग मोशन याच्यामध्ये कंटिन्यू बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि परत सरफेसला सोडते. कंटिन्यू बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि परत ते सरफेसला सोडते. बघा तुम्ही ए पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये होता, नंतर ए नाहीच आहे, दुसराच पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये आला. याचा अर्थ त्या बॉडीने तो कॉन्टॅक्ट सरफेसचा कॉन्टॅक्ट काय केला, डिटॅचड सोडला. continuously body detached from surface पण समजा या ठिकाणी पहा, ही समजा बॉडी ही या सरफेसच्या इथं कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मग या सरफेसचा मॉलिक्यूल आणि या बॉडीचा मॉलिक्यूल दोन्ही डिफरंट मटेरियलचे असतील तर यांच्यात ऍडेजिव्ह फोर्स असतो. ऍडेजिव्ह फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. मटेरियल डिफरंट असेल आणि दोन मॉलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतात. बट डिफरंट सबस्टन्सचे असतील तर ऍडेजिव्ह, सेम सबस्टन्सचे असतील तर कोएजिव्ह. समजा वॉटर एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. या दोन्ही मध्ये अट्रॅक्शन असते, बट या दोन्ही मध्ये कोएजिव्ह फोर्स असतो. कोणता फोर्स? कोएजिव्ह फोर्स. समजा काचेचा ग्लास आहे, हा काय ग्लास, कशाचा? काचेचा. ग्लास म्हणजे काचच, पण ग्लास म्हणजे पाणी प्यायचा ग्लास असं म्हणतो. आणि ह्याच्यात मी वॉटर घेतलं, हे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत. पाणी काचेला चिकटतं म्हणून भांड ओलं होतात. याचा अर्थ वॉटर आणि ग्लास या दोन मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो इंटरमॉलिक्युलरच आहे, बट सबस्टन्स कसे आहेत? डिफरंट आहेत. त्याला म्हणतात ऍडेजिव्ह. त्याला काय म्हणतात? ऍडेजिव्ह. मग दोन्ही सॉलिड मधले बट मटेरियल डिफरंट असेल तर ऍडेजिव्ह फोर्स आहे. हा ऍडेजिव्ह फोर्स काय करतो? हा स्वतःभोवती फिरताना हा दूर चालला म्हणजे डिटॅच व्हायला लागला, सोडायला लागल्यावर याला हा खालचा मॉलिक्यूल सोडू देत नाही, कारण त्या दोघात घनिष्ठ संबंध आहे. घनिष्ठ संबंध म्हणजे अट्रॅक्शन आहे दोघात. कसलं अट्रॅक्शन आहे? ऍडेजिव्ह. आणि मग हा ऍडेजिव्ह फोर्स हा डिटॅचड म्हणजे सोडण्याला विरोध करतो आणि म्हणून याचा स्पीड काय होतो? कमी होतो. कमी होतो. हा प्रत्येक वेळेस दुसरा मॉलिक्यूल कॉन्टॅक्ट मध्ये येईल, इथं आला, दुसरा आला, इथं आला, दुसरा आला, इथं आला, यांच्यात अट्रॅक्शन सुरू होतं आणि हा प्रत्येक वेळेस फिरतो असा स्वतःभोवती. म्हणून हा वरती जाईल, त्यावेळेस डिटॅच होताना, सोडताना हा ऍडेजिव्ह फोर्स विरोध करतो सोडण्याला. या विरोधामुळं जो विरोध होणारा फोर्स आहे, दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. अँड दॅट फ्रिक्शनल फोर्स is generated, created, developed in rolling friction or rolling motion. ओके. साध्या मोशन मध्ये स्लाइडिंग होत असेल, नंबर बी स्लाइडिंग फ्रिक्शन. बघा तुम्ही, हा उतार आहे, आणि स्लाइडिंग फ्रिक्शन मध्ये मी इथं ठोकळा ठेवला. समजा तुम्ही बसलात, हे तुम्ही काय करायला लागलात? तुम्ही घसरगुंडी. कुठं घसरणार तुम्ही? इकडे मोशन करणार. मग तुमचा कॉन्टॅक्ट इथं आलाय ना या सरफेसशी, मग फ्रिक्शनल फोर्स या बाजूला विरोध करतो मोशनला. तो फ्रिक्शन फोर्स Fk असतोय, कायनेटिक फ्रिक्शन. मोशन या बाजूला.
म्हणजेच जर मी एखादा ठोकळा घेतला तर ठोकळा रोलिंग मोशन नसतो करत, असा घसरत येतो, मोशन इकडे करतो, स्लाइड होतो. आणि स्लाइडिंग होत असताना सरफेस बदलतोय का? नाही. कॉन्टॅक्ट बदलतो का? नाही. बट मोशन मध्ये जो विरोध केला जातो मोशनला, दॅट विरोध, दॅट अपोज, दॅट रेजिस्टन्स, दॅट विरोध, दॅट अपोज, that resistance is called as kinetic friction in sliding. किंवा यालाच आपण स्लाइडिंग फ्रिक्शनही म्हणू शकतो. याला आपण काय म्हणतो? स्लाइडिंग फ्रिक्शनही म्हणू शकतो. फक्त मोशन कशी स्लाइडिंग आहे म्हणून स्लाइडिंग. मग हे कायनेटिक नाही का? तर कायनेटिक बी, कारण मोशन मध्ये असेल तर त्याला कायनेटिक फ्रिक्शन म्हणतात. मग ती रोलिंग असेल किंवा स्लाइडिंग असेल, ती रोलिंग असेल किंवा स्लाइडिंग असेल. ओके. देन नेक्स्ट, what is the coefficient of friction? What is the coefficient of friction? Coefficient of friction. Coefficient of friction. See here, समजा या ठिकाणी ही बॉडी इज अ वेट डाऊनवर्डला mg, या दिशेत नॉर्मल रिएक्शन आर, हा सरफेसची कॉन्टॅक्ट. मला सांगा लिमिटिंग फ्रिक्शन, हे लिमिटिंग फ्रिक्शन एफ एल किंवा स्टॅटिक फ्रिक्शन किंवा क्रिटिकल फ्रिक्शन लिमिटिंग असलं पाहिजे. लिमिटिंग, हे लिमिटिंग फ्रिक्शन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं रे? आर. लॉ सांगितला ना? अरे लॉ सांगितला ना? मग एफ एल इज इक्वल टू म्यू आर. त्याला काय म्हणतात? म्यू. म्यू काय म्हणतात त्याला? म्यू. यम यू ला जोडून उकार, म्यू. काय प्रोनाउन्सिएशन आहे? म्यू. म्यू आर. मग हा म्यू काय? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणतात. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन. मग म्यू इज इक्वल टू एफ एल डिवायडेड बाय आर. बरोबर काय रे? बॅलन्स करते. हे खाली चालली का? नाही. हे वरती चालली का? नाही. याचा अर्थ हा याला कॅन्सल होतो. याचा अर्थ आर बरोबर काय? mg. mg काय? वेट आहे. वेट काय? फोर्स आहे. फोर्सचं एकक काय? न्यूटन आहे. मग याचं एकक न्यूटन आहे, याचं एकक न्यूटन. न्यूटनला न्यूटन कॅन्सल. याचा अर्थ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनला युनिट नसते. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, coefficient of friction has no unit, and no dimension. No dimension. It is the dimensionless physical quantity. It is the dimensionless physical quantity. मग कशाचीही क्रिटिकल असेल, इट इज द स्केलर क्वांटिटी. याला दिशा नसते. कुणाला? म्यूला. स्केलर क्वांटिटी. मग आता पहा, फ्रिक्शनचे प्रकार किती? 3. मग कोएफिशिएंटचे 3 प्रकार काढायचे आपण. कोएफिशिएंटचे 3. मग नंबर 1, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन. मग म्यू सी. सी म्हणजे जास्तीत जास्त फोर्स अप्लाय करत राहायचा जोपर्यंत ती स्थिर राहते. 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन, 4 न्यूटन, 5 न्यूटन, 6, 7, 8, 9, 10, 11ला मोशन होते.
याचा अर्थ हा एफ काय सी, त्यावेळेस म्यू सी इज इक्वल टू एफ सी डिवायडेड बाय आर. मग या ठिकाणी पहा बॉडी स्थिरच असते, स्थिर राहते, स्थिर असते, नो मोशन, नो मोशन. The ratio of critical or limiting friction to the normal reaction is called as coefficient of static friction. Number 2, coefficient of kinetic. Coefficient of kinetic friction. Friction. Shear. आता या ठिकाणी पहा, इकडं फोर्स अप्लाय केला, फोर्सच्या दिशेत मोशन सुरू झाली. मग मोशन सुरू झाली तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो असतो एफ के, त्याचं वेट आहे एम जी, हा नॉर्मल रिॲक्शन इकडे आर. मग या ठिकाणी एफ के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, कोणताही फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. एफ के इज इक्वल टू म्यू आर, म्यू काय म्यू के, म्हणून म्यू के इज इक्वल टू एफ के डिवायडेड बाय आर. गतिमान आहे मग, गतिमान आहे मग. द रेशो ऑफ कायनेटिक फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन इज कॉल्ड द कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. आणि लास्ट वन, तिसरं, कोएफिशिएंट ऑफ रोलिंग, कोएफिशिएंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन. there is the mu roll is equal to F frictional force in a rolling divided by normal reaction. इथं हा रोलिंग करत असेल, हा इकडे चालला स्वतःभोवती फिरत, त्यावेळेस हा जो फोर्स आहे इथं तर एम जी असतोच आहे प्रत्येक वेळेस कुठे गेला तर, हा नॉर्मल रिएक्शन, हा स्वतःभोवती फिरत फिरत, हा एफ आर. मग मला सांगा एक नोट, सर्वात जास्त कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन नॉर्मल रिएक्शन सारख्याच वजनाच्या बॉडी घेतल्या तर इथं पहा आर इज इक्वल टू एम जी, आर इज इक्वल टू एम जी, आर इज इक्वल टू एम जी, आर इज इक्वल टू एम जी. म्हणजे नॉर्मल फ्रिक्शन या फॉर्म्युल्यात नॉर्मल रिएक्शन इथं 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 सारखी घेतली, याचा अर्थ म्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रे स्मॉल एफ. मग जेवढं फ्रिक्शन जास्त तेवढा म्यू जास्त. मग या ठिकाणी एफ सी ग्रेटर असते कुणापेक्षा, कायनेटिक पेक्षा. आणि सर्वात कमी फ्रिक्शनल फोर्स कुठे असतो, रोलिंग मध्ये. म्हणून तर आपण बेरिंग फिरत्या ठेवतो, रोलिंग मोशन आहे, आणि त्याच्यात छेरे टाकतो. मग मला सांगा म्यू काय असेल रे, सी, म्यू सी ग्रेटर दॅन म्यू के ग्रेटर दॅन म्यू आर असते. त्यामुळं हा एमसीक्यू थेरॉटिकल साठी लक्षात ठेवायचं. स्टॅटिक मध्ये सर्वात जास्त फ्रिक्शन, सर्वात जास्त विरोध, त्यापेक्षा एफ के स्लाइडिंग होत असेल तर, आणि सर्वात कमी कुठे, रोलिंग मध्ये. त्यामुळे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन देखील म्यू सी विच इज द ग्रेटर दॅन म्यू के विच इज द ग्रेटर दॅन म्यू आर. आर काय तर नॉर्मल रिएक्शन, आर काय तर नॉर्मल रिएक्शन. ओके, वी कॅन स्टॉप हियर.